एखाद्या पेशंटला गिळण्यासाठी त्रास होत आहे, तशा कंडिशन मध्ये आल्यावरती तुमच्या ओपीडी मध्ये दाखवलं तर तुम्ही फर्स्ट, जसं ऍसिडिटीसाठी तुम्ही सांगितलं की आला पेशंट आम्ही एंडोस्कोपी करत नाही, ट्रीटमेंट करत नाही, पहिलं आम्ही त्यांना लाईफस्टाईल सजेस्ट करतो. असं गिळण्याचा त्रास असणाऱ्या पेशंटला सुद्धा तुम्ही गोळ्या औषध देऊन ट्रायल करून बघता का इन्व्हेस्टिगेशन करता? आणि जर इन्व्हेस्टिगेशन करत असाल तर कोणते कोणते मोडॅलिटी करणं गरजेचं आहे? बरोबर. जर पेशंट आपल्या ओपीडीत आला आणि त्याला गिळायचा त्रास होता, तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे 2-3 वेळा आपण म्हणाले हिस्ट्री टेकिंग, की नेमकी त्याला गिळायचा त्रास कुठल्या लेवलला आहे, घशात होतोय, त्याच्या थोडं खाली आहे, सॉलिडला आहे, लिक्विडला आहे, किती वेळा झालाय. एखाद्याच वेळा गिळायचा थोडासा त्रास झाला आणि परत झालाच नाहीये, याला काही आपण जास्त काळजी करणार नाही. पण रेग्युलरली गिळायचा त्रास होतोय, घास अडकून बसतोय, हे नक्की काळजीचं लक्षण आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एक प्रॉपर हिस्ट्री घेऊन पुढच्या तपासण्या करणं गरजेचं असतं. तर सगळ्यात महत्वाची तपासणी ज्याला गिळायच्या त्रासासाठी ही एंडोस्कोपी आहे. एंडोस्कोपी म्हणजे काय, तर दुर्बिणीने एक छोटी लवचिक दुर्बीण घेऊन एंडोस्कोपने आपण घशातनं अन्ननलिकेच्या आतमध्ये जाऊन तपासणी करतो. आपल्या एंडोस्कोपीचा आपण एक व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलीच आहे याच्याबद्दल. तर एंडोस्कोपीमध्ये घशाची आपल्याला तपासणी करता येते, अन्ननलिकेच्या खालच्या सगळ्या लाइनिंगची, कुठे ब्लॉकेज आहे का, कुठे अल्सर्स आहेत का, कुठे काही ट्युमर्स आहे का, हे बघण्यासाठी एंडोस्कोपीची सेन्सिटिव्हिटी आपण जी म्हणतो, त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह फाइंडिंग्स असतील तर ते सापडण्याची जी काही सेन्सिटिव्हिटी एंडोस्कोपीची खूप चांगली आहे. तर याच्यामध्ये एंडोस्कोपी ही पहिली तपासणी आपण सांगतो. तर याच्यामध्ये आपल्याला वेरियस जे काही फाइंडिंग्स असतात, की कधी पित्तामुळे थोडंसं सूज आहे, अल्सर्स आहे, काही ब्लॉकेज झालाय, कॅन्सर आहे, किंवा लोअर एसोफेगस ओपन नाही होते, तिथं टाईट आहे, अॅकिलेजिया आहे, हे सगळ्या फाइंडिंग्स आपल्याला एंडोस्कोपीमध्ये दिसून येतात. जे काही आपल्याला एंडोस्कोपी मधली फाइंडिंग आहे त्याच्यानुसार आपली ट्रीटमेंट लाईन ठरते. जर ऍसिडिटी रिलेटेड वाटलं, आपण ऍसिडिटी प्रिव्हेंशनचे किंवा ऍसिडिटीच्या ट्रीटमेंटची चालू करतो. जर कुठे काही ब्लॉकेज वाटलं तर त्याच्यानुसार पुढच्या तपासण्या ठरतात, की अॅकिलेजिया असेल तर त्याच्यामध्ये एसोफेजियल मॅनोमेट्री ही तपासणी आपण करून घेतो. कुठे काही दुसरं ब्लॉकेज वगैरे असं वाटतंय पित्ताशय रिलेटेड वगैरे, की तिथे एंडोस्कोपी खाली जाऊ शकलं नाही, तर तिथे कधी बेरियम स्वॅलो, कधी एखादं बाहेरून असं प्रेशर आहे वाटतं, तिथं छातीचा सीटी स्कॅन किंवा मानेचा सीटी स्कॅन करून घेणं, हे काही काही वेगवेगळे ज्या तपासण्या आहेत ह्या आपण एंडोस्कोपीच्या रिपोर्टनुसार ठरवतो. आणि त्यांच्या पुढच्या ज्या तपासण्यांमध्ये आपल्याला फाइंडिंग्स येईल त्याच्यानुसार ट्रीटमेंट लाईन ठरते. म्हणजे जर डिस्फेजिया असेल त्या पेशंटमध्ये एंडोस्कोपी करणं अनिवार्य आहे आणि लवकरात लवकर एक्सपर्टच्या हाताने करणं गरजेचं आहे, असं म्हणता येईल का सर? अगदी. आणि तोही शब्द महत्वाचा, एक्सपर्ट, की ज्यांना ह्या सगळ्या एंडोस्कोपीचं चांगलं ज्ञान आहे. आपले एंडोस्कोप चांगले आहेत सगळं, कारण बरेचशा ज्या काही गोष्टी आहेत खूप सटल आहेत. म्हणजे कॅन्सर आपण खूप अर्ली स्टेजला पिकअप करू शकतो, पण त्याच्यासाठी ते ज्ञान असणं की कॅन्सर कशा दिसणार आहे अर्ली स्टेजचा, आणि तेवढे चांगले एंडोस्कोप्स, कॅमेरे असणं की जे ते पिकअप करणार आहेत, हे पण गरजेचं आहे. तसं आहे. तर अर्ली स्टेजच्या गोष्टी एंडोस्कोपीमध्ये खूप चांगल्या प्रकारे पिकअप होतात. म्हणून एंडोस्कोपी ही पहिली तपासणी आहे डिस्फेजियासाठी, ही ती पहिली केलीच पाहिजे. त्याच्यानुसार पुढच्या तपासण्या आपल्या ठरतात आणि ट्रीटमेंट लाईन ठरवता येते. इव्हन अर्ली अॅकिलेजियामध्ये जर का एक्सपर्ट एंडोस्कोपिस्ट असेल तर पिकअप होऊ शकतो, पण जर का एक्सपर्टी नसेल तर काही नाही म्हणून आपले 1-2 वर्ष लॉस होऊ शकतात, असं पण बरेच वेळा बघण्यात येतं. अगदी बरोबर. असं का बरं होतं सर? की अॅकिलेजियामध्ये सुरुवातीला खूप टाईट नसतं लोअर एसोफेजियल स्फिंक्टर. तर ज्यावेळेस आपण एंडोस्कोपी करतो त्यावेळेस शांतपणे लोअर एसोफेजियल स्फिंक्टरला एक्झामिन करणं, तो प्रॉपरली उघडतोय की नाही हे बघणं, आणि आरामात त्या लोअर एसोफेजियल स्फिंक्टरच्या पुढे आपलं जी दुर्बीण आहे त्याला गाईड करणे हे महत्वाचं आहे. पण ते गाईड करताना किती प्रेशर लागतंय वगैरे हे बघण्यासाठी एक्सपिरियन्स गरजेचं आहे. तुम्ही अगदीच घाई केली तर एंडोस्कोप खाली जाईल, पण तुम्ही ते छोटंसं जे फाइंडिंग आहे की अरे जाताना थोडा रेझिस्टन्स आहे, इथे अॅकिलेजिया असण्याची शक्यता आहे, हे मिस आउट होतं. मग त्याच्यात पेशंटचं टाइम ड्युरेशन जातं, डायग्नोसिस डिले होतं. म्हणून तिथे आपल्याला एक्सपर्टची गरज आहे. तुम्ही सांगितले सर अॅकिलेजियामध्ये थोडंसं रेझिस्टन्स आलं म्हणून समजलं, म्हणून तुम्ही अॅकिलेजिया हा डायग्नोस केलं नाही, कन्फर्म नाही केलं, तुम्ही सस्पेक्ट केलं. मग अशा कंडिशन मध्ये त्याला डायग्नोसिस कन्फर्म करण्यासाठी
काय वेगळे टेस्ट करण्याची गरज आहे? सो ते आपण जसं म्हणालो, पेरिस्टॅल्सिस हे महत्वाचं आहे आपल्याला पूर्ण याच्यामध्ये. तर पेरिस्टॅल्सिस म्हणजे आपल्या सगळ्या मुवमेंट जे काय अन्ननलिकेच्या मसलची होतं, हे कसं होतंय आणि किती इफेक्टिव्हली होतं हे बघण्यासाठी एंडोस्कोपीमध्ये आपल्याला जास्त माहिती मिळत नाही. त्याच्यासाठी पुढची एक ऍडव्हान्स तपासणी आहे ज्याला आपण इसोफेजियल मॅनोमेट्री म्हणतो, की त्याच्यामध्ये एक छोटीशी नळी असते जी नाकातनं खाली टाकली जाते, अन्ननलिकेत आणि जठरापर्यंत जाते. त्याच्यावर खूप छान प्रेशर सेन्सर्स असतात की जे आपल्या प्रत्येक मसलचं, प्रत्येक लेवलला आपलं मसलचं प्रेशर किती आहे आणि त्यांचं कोऑर्डिनेशन किती इफेक्टिव्हली होत आहे हे आपल्याला ह्या इसोफेजियल मॅनोमेट्रीमध्ये कळतं. त्याच्यातच लोअर इसोफेजियल स्फिंक्टर जो आहे त्याचं किती टाईटनेस आहे, त्याचं किती ओपनिंग किती इफेक्टिव्ह आहे हे मॅनोमेट्रीमध्ये अगदी सुंदररित्या कळतं. त्याने ते डायग्नोसिस झालं तर ट्रीटमेंट अगदी इफेक्टिव्हली होते की. त्यामुळे हे डायग्नोसिससाठी मॅनोमेट्री हेल्पफुल आहे. बेरियम सॉलो खूप आधीच्या काळी एंडोस्कोपी अवेलेबल नव्हती तेव्हापासून आपल्याकडे आहे. अजूनही त्याला थोडासा रोल आहेच आहे की एक डायग्नोसिस, कन्फर्मेशन आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर किती इफेक्टिव्ह रेझोल्युशन आहे हे बघण्यासाठी बेरियम सॉलो एक व्हिज्युअल आपल्याला छान इफेक्ट देतं. बेरियम सॉलो सुद्धा आपण बऱ्यापैकी वापरतो ह्या डिस्फेजियाच्या पेशंट्समध्ये. तर हे मॅनोमेट्री आणि बेरियम सॉलो या दोन्ही तपासण्या आपल्याला हेल्पफुल ठरतात. म्हणजे मॅनोमेट्रीमध्ये आपण गिळण्याची जी प्रोसेस चालू आहे आणि जो आपण म्हणतोय की वरतून आलेला घास, तुम्ही जो काही अगोदर सांगितलं, वरतून आलेला घास ज्या वेळेला आपल्या लोअर इसोफेजियल स्फिंक्टरला आला त्यावेळेला उघडायला पाहिजे. हा प्रोसेस कसं होते हे कन्फर्म बघण्यासाठी सगळ्यात स्टँडर्ड टेस्ट आपण इसोफेजियल मॅनोमेट्री करतो. अगदी बरोबर. ओके. आणि जर का त्याच पेशंटमध्ये एंडोस्कोप करत असताना तुम्हाला असं वाटलं की हे कॅन्सर सारखं असेल तर नेमकं तुम्ही काय करता? सो कॅन्सर सारखी सस्पिशन असेल तर युजली कॅन्सरचा एखादा छोटा अल्सर असतो जी सुरुवातीच्या अगदी जखम म्हणता येईल, अल्सर अगदी जखम असते किंवा कुठेतरी गाठ दिसते. तर ही जखम अशी काळजीचं एखादा अल्सर किंवा गाठ दिसली तर पहिलं आपण जे काय करतो तर त्या गाठीचं एक सॅम्पल घेतलं जातं ज्याला बायोप्सी म्हणतो. तर ते सॅम्पल घेऊन आपण ते लॅबला मायक्रोस्कोप खाली तपासणीसाठी पाठवतो, जिथे आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तिथे कन्फर्मेशन मिळतं की हे कॅन्सरची गाठ आहे की नाही, आणि दुसरा फायदा असा की जर कॅन्सरची असेल तर कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, कारण कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे याच्यावर सुद्धा पुढचं ट्रीटमेंट म्हणजे रेडिएशन करायचं, किमोथेरपी यांचं सगळ्यांचं डिटेल जी काही प्लॅन आहे त्याच्यावर डिपेंड असतं. तर कॅन्सरमध्ये हेही बघितलं जातं की नेमकं कुठल्या लेवलला आहे, त्याचं किती टाईटनेस आहे, अर्धवटच लाइनिंग कव्हर केलंय की पूर्ण लाइनिंग कव्हर केलंय, त्याच्यातनं स्कोप पास होतो की नाही हेही महत्वाचं आहे. स्कोप पास झाला तर त्याची लेंथ किती आहे, किती लांबीला आहे अन्ननलिकेमध्ये हे बघता येतं आपल्याला. जर पुढे बघितलं तर अजून काही कधी कधी एकाच पेशंटमध्ये 2-2 कॅन्सरही बघण्यात आलेले असतात, कॉमनली असतात. तर स्कोप जर पास झाला नाही तर मग त्याच्या पुढचं जे काही आहे ती जी काही जागा आहे, जठर असेल, लोअर इसोफेगस असेल, त्याच्या तपासणीसाठी आपल्याला अजून बाकीच्याही तपासण्या करतात. तरी कॅन्सरमध्ये बायोप्सी केलं की त्याच्या पुढचं आपले स्टेप असते की स्टेजिंग सीटी स्कॅन आपण म्हणतो त्याला. तर सीटी स्कॅन मध्ये छाती आणि पोटाचा आपण स्कॅन करून घेतो, कधी पेट स्कॅन करून घेतो की त्याच्यामध्ये आपल्याला अन्ननलिकेच्या आतमध्ये आपण ट्युमर बघितलाय पण तो जो बाहेर पसरलाय की नाही, अजून कुठे बाकी त्याचा कुठे चिपकला, कुठे पसरलेला आहे, लिव्हरला आला, लंगला आला, हे सगळं आपल्याला सीटी स्कॅन किंवा पेट स्कॅन मध्ये अगदी चांगल्यारीत्या कळतं, जेणेकरून आपल्याला परत पुढचं ट्रीटमेंट लाईन ठरवण्यासाठी मदत होते.